नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयावर संभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे भविष्यात परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, यूज द करेक्ट क्वेश्चन टॅग टू कंप्लीट द सेंटेन्स। यू थिंक यू आर क्लेवर डॅश। तर मित्रांनो, इथे दिलेले वाक्य हे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आहे, तर क्वेश्चन टॅग हा निगेटिव्हमध्ये लागेल। तर थिंक हा शब्द वर्तमान काळातील असल्यामुळे सहाय्यक क्रियापद इथे डू हा सहाय्यक क्रियापद लागेल, म्हणजे डोंट यू असा क्वेश्चन टॅग तिथे राहील। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, राकेश आस्क्ड मी डॅश हिम। तर राकेशने मला ईमेल करायचे सांगितले। तर ईमेल करायचे सांगितले या शब्दाला आपण कोणत्या फ्रेजाने तिथे सुटेबल होईल? टू ईमेल हिम, म्हणजे ईमेल करायचे सांगितले, म्हणजे टू हा शब्द विनंती दर्शवितो, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज करेक्टली स्पेल्ड। तर दिलेले शब्दापैकी कोणते शब्द बरोबर आहे स्पेलिंग? तर ते आहे रिनोव्हेशन। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। रिनोव्हेशन म्हणजे नूतनीकरण, इमारतीचे जे नूतनीकरण केले जाते, दुरुस्ती केली जाते, त्याला रिनोव्हेशन म्हणतो आपण। पुढे, डॉक्टर अब्दुल कलाम दी फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया वॉज ऑल्सो डॅश ग्रेट सायंटिस्ट। तर इथे आर्टिकल वापरायचं आहे। तर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम हे देखील एक महान शास्त्रज्ञ होते। तर इथे एका व्यक्तीबाबत बोललं जात आहे की ते एक महान सायंटिस्ट होते। तर पर्याय क्रमांक 4 जो ए हा आर्टिकल आहे तो इथे लागेल, ए ग्रेट सायंटिस्ट। पुढे, ही विल बी वेटिंग फॉर अस। इन द प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स दिस विल रीड। तर आपल्याला दिलेले वाक्य हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये करायचे आहेत। तर प्रेझेंटमध्ये मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी इज हा टेन्स लागेल तिथे, आणि कंटिन्युअसमध्ये आय एन जी फॉर्म लागेल, जिथे आपल्याला इथे बघायला मिळत आहे आय एन जीही लागलेला आहे, इजही लागलेला आहे प्रेझेंटमधला, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, शी विल नॉट टॉलरेट दी जस्टिस। ती अन्याय सहन करणार नाही। इन द सिम्पल पास्ट टेन्स दिस विल रीड। सिम्पल पास्ट म्हणजे वॉज, डीड असे शब्द लागेल मित्रांनो पास्ट टेन्स म्हणजे। तर दिलेल्या पर्यायात जो पहिलाच पर्याय आहे, शी डीड नॉट टॉलरेट दी जस्टिस, हा आपला बरोबर उत्तर होईल। पुढे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। तर कॉन्टम्प्लेट या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। तर कॉन्टम्प्लेट म्हणजे मित्रांनो काय? तर चिंतन करणे, खोलवर विचार करणे। तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे, अर्थात डिसरिगार्ड। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, पिक आउट दी नॉन फायनाईट वर्ब इन द सेंटेन्स। फीलिंग टायर्ड शी डिसाइडेड टू टेक ए नॅप। तर नॉन फायनाईट वर्ब म्हणजे असे वर्ब्स जे टेन्स काळ दर्शवित नाही। तर दिलेल्या वाक्यामध्ये जो फीलिंग हा शब्द आहे तो नॉन फायनाईट वर्ब्स आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, याची ट्रिक म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स ओळखण्याची की असे शब्द आय एन जी स्वरूपात असतात, क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं असतं, आणि हे विशेषण स्वरूपात वापरलेलं गेलेलं असतं। म्हणून फीलिंग हा शब्द आहे, फीलिंग टायर्ड अर्थात थकल्यासारखे वाटणे। पुढे, लाईफ हॅज बीन हॅक्टिक डॅश आय जॉईंड दी आर्मी। अर्थात मी सैन्यात सामील झाल्यापासून आयुष्य धावपळीचे आहेत। झाल्यापासून म्हणजे जेव्हापासून मी आर्मीमध्ये जॉईन झालो। जेव्हापासूनसाठी आपण कोणता शब्द वापरतो इंग्रजीमध्ये? तर एव्हर सिन्स। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होणार आहे। पुढे,
Select the option that can be used as a one word substitute for the given group of words. तर someone who is reserved and shy, अर्थात जो संयमी आणि लाजाळू व्यक्ती आहे त्याला आपण काय म्हणतो? अंतर्मुखी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर होईल इंट्रोवर्ट. पुढे fill in the blank with correct form of verb. Someone has dash my books. तर इथे हॅज आलेला आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जाणार आहे. स्टील हा पहिला रूप झालेला आहे मित्रांनो, स्टोल हा दुसरा रूप, तिसरा रूप जो आहे तो स्टोलेन आहे. म्हणून स्टोलेन हा शब्द बरोबर, हा क्रियापद बरोबर होईल समवन हॅज स्टोलेन माय बुक्स. पुढे सिलेक्ट दी मिस स्पेल्ड वर्ड, चुकीचा स्पेलिंग ओळखायची आहे आपल्याला. तर दिलेल्या पर्यायापैकी जो पहिलाच पर्याय आहे डेनुमा, त्याची स्पेलिंग चुकलेली आहे मित्रांनो. काय आहे डेनुमाची स्पेलिंग? DENOUEMENT अशी स्पेलिंग आहे जी की चुकलेली आहे. जे बाकीचे पर्याय आहे पीस, नर्वस आणि अँग्री हे स्पेलिंग इथे बरोबर दिलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड्स दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. तोच प्रश्न मित्रांनो, चुकीची स्पेलिंग ओळखायची आहे आपल्याला. तर दिलेल्या पर्यायात तोच पहिला पर्याय हा चुकीचा आहे. कारण मित्रांनो कंप्राइज या शब्दामध्ये सीच्या जागी एस हवा होता, कंप्राइज. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. कंप्राइज म्हणजे मित्रांनो समाविष्ट करणे, इन्व्हॉल्व करणे, इन्क्लूड करणे. पुढे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आउट फॉर द गिवन सेंटेन्स. तर आपल्याला तिथे सुटेबल जे शब्द असणार आहे ते लावायचे आहेत. तर ए व्होल रेंज ऑफ फिजिकल ॲडव्हान्सेस वॉज रिक्वायर्ड फॉर द डॅश ऑफ ह्युमन डॅश. तर दोन्हीकडे नाऊन वापरलं जाणार आहेत म्हणजे ING फॉर्म नाही लागणार, डेव्हलपमेंटल असंही नाही लागणार, डेव्हलप्स हाही नाही लागणार. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन लँग्वेज असं ते तिथे वाक्य जुळेल. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. शब्द आहे इंडिस्पेन्सिबल. तर त्यासाठी मित्रांनो काय समानार्थी शब्द आहे? इंडिस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्य, नेसेसरी, इसेन्शियल म्हणजे ते कंपल्सरीच आहे, ते लागणारच आहे असे आपण म्हणतो नेसेसरी. तर त्यासाठी कोणतं शब्द होईल? इम्पेरेटिव्ह. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे सिलेक्ट दी इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीची स्पेलिंग ओळखायची आहे आपल्याला. तर जो दुसरा पर्याय आहे थ्रेशोल्ड ते चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे. थ्रेशोल्डची स्पेलिंग काय मित्रांनो? THRESHOLD म्हणजे डबल एस च्या जागी SH असा शब्द यायला हवा होता स्पेलिंग. थ्रेशोल्ड म्हणजे सुरुवात, बिगिनिंग, कमेन्समेंट. पुढे सिलेक्ट दी ऑप्शन विच मीन्स दी सेम ॲज दी ग्रुप ऑफ वर्ड गिवन. समूहवाचक शब्द म्हणतो आपण त्याला. तर दिलेलं वाक्य आहे ए पर्सन हू अपॉइंटेड बाय ॲन ऑर्गनायझेशन टू रिपोर्ट ऑन द प्रोसिडिंग्स ऑफ इट्स मीटिंग. अर्थात एखादी व्यक्ती जी एखाद्या संस्थेद्वारे तिच्या बैठकीच्या कार्यवाहीचा अहवाल देण्यासाठी नियुक्त केली जाते त्याला काय म्हणतो आपण? रिपोर्टर. मित्रांनो इथे स्पेलिंग महत्त्वाची आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे फिल इन द ब्लँक विथ ॲन ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आय इनवे दी वे शी डॅश ऑल टास्क्स विथ सच इज अँड स्पीड. तर मित्रांनो इथे जो सुटेबल ऑप्शन आहे तो आहे कॅरीज आउट.
कारण मित्रांनो हा जो कॅरीज आउट आहे तो फ्रेझल वर्ब आहे, तो वाक्याला पूर्ण करत आहे. कॅरीज आउट म्हणजे परफॉर्म करणे, टास्क कंडक्ट करणे. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ असा आहे की ती सर्व कामे इतक्या सहजतेने आणि गतीने करते याचा हेवा वाटतो. म्हणून कॅरीज आउट हा आपला बरोबर उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द अंडरलाइन्ड वर्ड. अधोरेखित शब्दाचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. द रूम बेनेथ द कोलॅप्स्ड बिल्डिंग वॉज एम्प्टी. तर कोलॅप्स्ड म्हणजे कोसळणे, खाली पडणे. कोलॅप्स्ड बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग कोसळली गेलेली आहे, खाली पडलेली आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल मेंडेड. अर्थात मेंडेड म्हणजे दुरुस्त केलेला, सुधारलेला. पुढे आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल एरर. तर दिलेल्या वाक्यात आपल्याला एरर ओळखायचा आहे, त्रुटी ओळखायची आहे. तर काय आहे तिथे मित्रांनो? रोजर वेंट टू एन युनायटेड किंगडम विथ हिज वाईफ टू सेलिब्रेट ख्रिसमस. तर मित्रांनो इथे जो आर्टिकल वापरला गेलेला आहे एन, इथं एन वापरला नको होतं, इथे दी हा आर्टिकल लागेल. कारण युनायटेड इथे जो यू आहे तो व्यंजनासारखा त्याचा उच्चार आहे, युनायटेड म्हणजे टू दी युनायटेड किंगडम असा हवा होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा पार्ट आहे त्यामधला. पुढे चूज दी करेक्ट फ्रेज फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड मेक अ कंडिशनल सेंटेन्स. तर शी विल कम टू युअर पार्टी इफ यू डॅश हर. तर सुटेबल आपल्याला शब्द तिथे लावायचा आहे. फ्युचरमधला तो सेंटेन्स आहे शी विल कम. तर इथे लागेल इन्व्हाइट. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. ती तुमच्या पार्टीत येईल जर तुम्ही तिला इन्व्हाइट कराल, असा तो सेंटेन्स आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर शब्द आहे डिसेंडंट. डिसेंडंट म्हणजे मित्रांनो वंशज. तर दिलेल्या पर्यायापैकी जो पहिलाच पर्याय आहे तो इनकरेक्टली ते स्पेल्ड केलेला आहे. सॉरी मित्रांनो, हे करेक्ट आहे. आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्टली, तर इनकरेक्टली आहे हा पर्याय क्रमांक 4 डिसेंट. DESESCE अँड DANT हा करेक्टली स्पेलिंग आहे, हा चुकीचा स्पेलिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. डिसीज्ड म्हणजे मृत. पुढे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दी डॅश ऑफ द क्राईम सीन मेड इट डिफिकल्ट फॉर इन्व्हेस्टिगेटर टू गॅदर एव्हिडन्स. तर इथे मित्रांनो स्थळ, लोकेशन इथं दर्शविलं गेलेलं आहे. तर त्यासाठी कोणतं शब्द वापरणार? तर इथं वापरलं जाणार आहे लोकेशनसाठी साईट. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. तिथे गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी ते कठीण आहे असं ते वाक्य आहे. तर ते इथं लोकेशन दाखविलं गेलेलं आहे, त्यासाठी तो शब्द वापरला गेलेला आहे. म्हणून साईट हा शब्द तिथे जुळेल. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. तर काय आहे वाक्य? ए बॅटल और एनिथिंग इन्व्हॉल्विंग और कॉजिंग मच ब्लड शेड. अर्थात एक लढाई किंवा कोणतीही गोष्ट ज्यामध्ये खूप रक्तपात होतो, तर त्याला आपण काय म्हणतो? रक्तरंजित, रक्तबंबा. तर त्याला इंग्रजीमध्ये काय आहे वन वर्ड सबस्टिट्यूट? सॅंग्युनरी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे चूज दी ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्लेन दी हायलाइटेड एक्सप्रेशन. जे अधोरेखित
वाक्य आहे ते काय भाव व्यक्त करते. तर आपण वाक्य वाचूयात. सम पीपल हॅव अ हॅबिट ऑफ विअरिंग देअर हार्ट ऑन देअर स्लीव. तर काही लोकांना त्यांचे हृदय त्यांच्या बाहीवर घालण्याची सवय असते. म्हणजे त्यांच्या अंतर्मनातील भावना इतरांसमोर उघड करणे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे पहिलाच पर्याय एक्सपोजिंग देअर इनरमोस्ट फिलिंग टू अदर्स आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते पार्ट 1मधले, जे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.